नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील एपिसोडमध्ये आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या राशीतील ग्रहांचे परिणाम समजून घेतले. कर्क राशीमध्ये सूर्य भावना, कुटुंब, सुरक्षितता आणि मातृप्रभावाच्या माध्यमातून व्यक्त होतो. सिंह राशीमध्ये सूर्य स्वतःच्या संपूर्ण तेजाने, आत्मविश्वासाने आणि नेतृत्वाने प्रकट होतो. आणि कन्या राशीमध्ये सूर्य बुद्धिमत्ता, विश्लेषण, काटेकोरपणा आणि कार्यकुशलतेच्या माध्यमातून परिणाम देतो. आज आपण सूर्याच्या तुळ राशीमध्ये त्याचे गुणधर्म, त्याचं कारकत्व, त्याचं स्वरूप कशा प्रकारे प्रकट होतं या संदर्भातला विचार करू. तुळ राशीतील सूर्य स्वतःच्या अधिकारापेक्षा संबंध, समतोल, न्याय, समाज आणि प्रतिमेच्या चौकटीत कार्य करतो. येथे सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपण जे परिणाम पाहणार आहोत ते सूर्याच्या राशीगत स्वभावाचे मूलभूत परिणाम आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ते समान प्रमाणात दिसतीलच असं नाही. भाव, नक्षत्र, नवमांश, ग्रहयोग, ग्रहदृष्टी, दशा आणि संपूर्ण पत्रिकेचा दर्जा या सर्वांनुसार परिणाम बदलतात. विशेषतः तूळ आणि वृश्चिक राशीतील सूर्याचा अभ्यास करताना नियमांवरून सर्व निर्णय घेणं धोकादायक ठरतं. तुळ राशीतील सूर्य नीचसा मानला जातो, पण प्रत्येक तुळ राशीत सूर्य असलेली व्यक्ती दुर्बल असतेच असं नाही. तुळ राशीतील सूर्य सुद्धा सामर्थ्यवान मानला जातो, पण त्या सामर्थ्याचा उपयोग कसा केला जातो यावर परिणाम ठरतो. एकंदरीतच सूर्य जो आहे तो त्याची मूलभूत जी शक्ती आहे ती राशीच्या माध्यमातून व्यक्त करतो. तरी सुद्धा संपूर्ण पत्रिका अंतिम चित्र ठरवते. चला तर मग सुरुवात करूया तुळ राशीतील सूर्यापासून. तुळ राशीतील सूर्य पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 7 क्रमांक लिहिलेला असेल ती तुळ रास असते. आणि त्या तुळ राशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य तुळ राशीत आहे असं म्हटलं जातं. तुळ ही शुक्राची रास आहे. ती वायुतत्वाची चररास आहे. समतोल, न्याय, संबंध, भागीदारी, सामाजिक वावर, सौंदर्य, कला, आधुनिकता आणि समाजातील स्वतःची प्रतिमा कशी ठेवावी या सर्व गोष्टी तुळ राशीशी संबंधित आहे. सूर्याचा मूलभूत स्वभाव स्वतंत्र आहे. सूर्याला स्वतःच्या निर्णयाने चालायला आवडतं. सूर्य नेतृत्व करतो. सूर्य स्वतःचं केंद्र निर्माण करतो. परंतु तुळ रास समोरच्या व्यक्तीचा विचार करते. ती समतोल साधते. ती एकापेक्षा अधिक बाजू समजून घेते. ती मीपेक्षा आपण या विचाराला महत्त्व देते. आणि याच कारणामुळे तुळ राशीतील सूर्य नीच मानला जातो. पण इथे एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे. नीच म्हणजे नेहमीच अयशस्वी सूर्य असं मात्र नाही. नीच सूर्य म्हणजे सूर्याचं कारकत्व सरळ आणि निर्भयपणे व्यक्त होण्यापेक्षा ते संबंध, समाज, समोरची व्यक्ती आणि परिस्थिती यांचा विचार करून इथे व्यक्त होते. म्हणूनच तुळ राशीतील सूर्य असलेल्या अनेक व्यक्ती समाजामध्ये चांगलं स्थान मिळवतात. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते. लोकांशी वागण्याची कला असते. आधुनिकता असते. आणि योग्य ग्रहांचा आधार मिळाला तर ते राजकारण, कायदा, कला, शिक्षण, संगणक आणि सामाजिक क्षेत्रातही पुढे जाताना दिसतात. तुळ राशीतील सूर्याचा मूलभूत स्वभाव. तुळ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींची आकलनशक्ती अनेकदा उत्तम असते. एखाद्या गोष्टीचा एकतर्फी विचार करण्याऐवजी त्या दोन्ही बातात साधक बाधक विचार करतात. समोरच्या व्यक्तीची भूमिका समजून घेतात. निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार करतात. त्यांची मानसिकता तुलनेने स्थिर असू शकते, परंतु ही स्थिरता हट्टीपणाची नसते. ती समतोल साधण्याची असते. आजच्या काळात ज्याला आपण आधुनिक विचारशैली म्हणतो ती या व्यक्तींमध्ये दिसू शकते. जुन्या परंपरा संपूर्णपणे फेकून देणं त्यांना आवडत नाही, पण बदलत्या काळानुसार त्या परंपरेमध्ये काय बदल करायला हवा याचा ते विचार मात्र नक्कीच करतात. त्यांचं राहणीमान अनेकदा सुव्यवस्थित असतं. नीटनेटकेपणा असतो. कपडे,
सादरीकरण, फॅशन, सुगंध आणि स्वतःची सार्वजनिक प्रतिमा याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा दर्जा दिसतो. ते प्रत्येक ठिकाणी मोठेपणा दाखवतीलच असं नाही, पण स्वतःचा स्टेटस खाली जाऊ नये याची काळजी मात्र घेतात. आत्मविश्वास, नेतृत्व आणि निर्णय क्षमता. तुळ राशीतील सूर्य नीचचा मानला जातो, म्हणून अनेक विद्यार्थी असा निष्कर्ष काढतात की अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वासच नसतो. परंतु प्रत्यक्षात असं नसतं. सूर्याला चांगले ग्रहयोग मिळाले, भाव अनुकूल असेल आणि नववंशातून आधार मिळत असेल तर तुळ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास उत्तम असू शकतो. फरक फक्त एवढाच असतो की हा आत्मविश्वास मेष किंवा सिंह राशीतील सूर्याप्रमाणे थेट दिसत नाही. ही व्यक्ती निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करते, समोरच्या व्यक्तींचं मत ऐकते, पर्याय तपासते आणि त्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहोचते. म्हणून काही लोकांना ती व्यक्ती निर्णय घेण्यात वेळ लावणारी वाटू शकते. परंतु बलवान सूर्य असेल तर तिचा निर्णय अनेकदा समतोल आणि व्यवहार्य असतो. नेतृत्व गुणही चांगले असू शकतात, परंतु त्यांचे नेतृत्व हुकुमशाही वृत्तीचे स्वरूपाचे नसते. ते लोकांना सोबत घेऊन चालतात, गटामध्ये समतोल राखतात, वाद विवाद मिटवतात आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी देतात. यामुळे ते उत्तम मध्यस्थ, समन्वयक, निगोशिएटर किंवा सार्वजनिक व्यक्तिमत्व बनू शकतात. न्यायनिष्ठ आणि मध्यस्थी. तुळ राशीतील सूर्याचा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे न्यायाचा विचार. ती व्यक्ती अनेकदा स्वतःच्या फायद्यापेक्षा काय योग्य आहे, काय न्याय्य आहे आणि कोणत्या निर्णयाने सर्वांना योग्य जागा मिळेल याचा विचार करते. स्वाती नक्षत्रातील सूर्य आणि गुरुचा शुभ संबंध असेल तर मध्यस्थीची क्षमता आणखी वाढते. दोन व्यक्तींमधील विवाद, व्यवसायातील तणाव, कौटुंबिक मतभेद किंवा सार्वजनिक प्रश्न यामध्ये ही व्यक्ती समतोल साधू शकते. कायदा, न्याय, प्रशासन, मानव संबंध आणि शास्त्रीय अभ्यास या क्षेत्रामध्येही चांगली प्रगती होऊ शकते. कला, सौंदर्य आणि सार्वजनिक प्रतिमा. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, म्हणून सूर्याबरोबर शुक्राचं बळ चांगलं असेल तर कला आणि सौंदर्याशी संबंधित गुण अधिक स्पष्ट होतात. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, फॅशन, डिझाईन, अभिनय, फोटोग्राफी किंवा सार्वजनिक सादरीकरण यापैकी एखाद्या क्षेत्रात ही व्यक्ती पुढे येऊ शकते. प्रत्येक व्यक्ती कलाकार असेलच असं नाही, परंतु कला समजण्याची वृत्ती, सुंदरतेची जाण आणि स्वतःला आकर्षकपणे सादर करण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये उत्तम असते. त्यांचं वागणं, बोलणं सभ्य असतं. समाजात मिसळण्याची कला असते. लोकांना पहिल्याच भेटीत आपलेसे करण्याची क्षमता असू शकते. करिअर आणि व्यवसाय. तुळ राशीतील सूर्य असलेला व्यक्ती नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. त्यांना लोकांशी व्यवहार करावा लागणारी कामं आणि त्यांना लोकांशी व्यवहार करावा आणि त्यासाठी करावी लागणारी कामं अधिक अनुकूल ठरतात. कायदा, प्रशासन, समाजकार्य, राजकारण, कन्सल्टिंग, मार्केटिंग, मीडिया, फॅशन, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, कॉम्प्युटर क्षेत्र, डिझाईन आणि भागीदारीत चालणारे उद्योग यामध्ये ते चांगले परिणाम देऊ शकतात. बुध, चंद्र किंवा गुरुचा शुभ प्रभाव असेल तर बौद्धिक क्षमता वाढते. लेखन, शिक्षण, संवाद आणि सल्ला देण्याच्या क्षेत्रात यश मिळू शकतं. व्यवसायामध्ये त्यांना लोक समजतात. ग्राहकांच्या अपेक्षा नेमक्या ओळखता येतात. बाजारातील सौंदर्यदृष्टी आणि आधुनिकतेचा उपयोग करता येतो. परंतु सूर्य पीडित असेल तर भागीदारी समस्या निर्माण होऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या मतावर जास्त अवलंबून राहणं, निर्णय बदलणं किंवा संबंध टिकवण्याकरता चुकीचे तडजोड करणं यामुळे नुकसान होऊ शकतं. आर्थिक स्थिती आणि जीवनशैली. तुळ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सुखसुविधा आवडतात. चांगले कपडे, चांगलं घर, प्रवास, कला
मनोरंजन आणि दर्जेदार जीवनशैली या गोष्टींकडे त्यांचं आकर्षण असतं. सूर्याबरोबर शुक्राचा प्रभाव जास्त असेल तर खर्चिक प्रवृत्ती वाढू शकते. उत्पन्न चांगले असूनही जीवनशैली टिकवण्यासाठी खर्च मोठा होऊ शकतो. या व्यक्तींमध्ये जीवनाचा आनंद घेण्याची प्रवृत्ती असते. त्यांना पैसा साठवण्या इतकंच ते योग्य ठिकाणी खर्च करणेही महत्वाचं वाटतं. बलवान सूर्य आणि चांगला बुध असेल तर आर्थिक व्यवहार चांगले राहतात. परंतु राहू, केतू किंवा नेपच्यूनचा प्रभाव असेल तर आकर्षण, व्यसन, चुकीचे संबंध किंवा दिखाव्यासाठी होणारा खर्च यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. समाजातील स्थान. तुळ राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींना समाजात चांगलं एक्सपोजर मिळू शकतं. लोक त्यांना ओळखतात. त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा दरारा असू शकतो. कुटुंबातही त्यांचं वजन असतं. त्यांचं मत विचारलं जातं. विशाखा नक्षत्रातील सूर्य असेल तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळू शकतं. परंतु हर्ष, नेपच्यून किंवा शनीचा तीव्र पीडित प्रभाव असेल तर समाजातील प्रतिमा अचानक खाली येण्याची शक्यता काही पत्रिकांमध्ये दिसते. म्हणून प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सातत्य, पारदर्शकता आणि योग्य संबंध अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पिता आणि पितृसुख. तुळ राशीतील सूर्य अनेकदा पित्याच्या सुखात चढ उतार देताना दिसतो. वडिलांच्या नोकरीत, व्यवसायात, आर्थिक स्थितीत किंवा सामाजिक प्रतिमेत कधी ना कधी मोठा बदल दिसू शकतो. काही पत्रिकांमध्ये वडिलांशी मतभेद असतात. काहींमध्ये पित्यापासून अंतर वाढतं. काहींमध्ये वडिलांचा स्वभाव प्रभावी असतो, परंतु त्यांच्या जीवनात स्थैर्य कमी असतं. म्हणून तुळ राशीतील सूर्य लगेच पितृसुख कमी आहे असा निष्कर्ष काढू नये. नवम भाव. नवमेष. सूर्याचे ग्रहयोग आणि दशा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. तुळ राशीचा संबंधाशी आहे. म्हणून तुळ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींना विरुद्ध लिंग किंवा भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण असतं. प्रेमसंबंध, विवाहापूर्वीचे भावनिक अनुभव आणि काही वेळा विवाहानंतरही आकर्षण निर्माण होणं असे परिणाम काही पत्रिकांमध्ये दिसू शकतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचा वैवाहिक स्वभाव अस्थिर असेलच असं नाही, परंतु संबंध, प्रेम, सौंदर्य आणि भावनिक मान्यता या गोष्टी त्यांच्या जीवनात महत्त्वाच्या असतात. बलवान सूर्य असेल तर ते जोडीदाराशी न्यायाने वागतात. त्यांचं मतं ऐकतात. नात्यामध्ये समतोल राखतात. परंतु पीडित सूर्य असेल तर निर्णय क्षमता कमी होऊ शकते. जोडीदाराबद्दल संशय, बाहेरील आकर्षण, समोरच्याला खुश ठेवण्यासाठी खोटं बोलणं किंवा प्रत्येक वादामध्ये स्वतःची भूमिका बदलणं यामुळे वैवाहिक जीवन त्रासदायक होऊ शकतं. भागीदारी व्यवसायातही अशाच समस्या दिसू शकतात. आरोग्य. तुळ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचं आरोग्य सामान्यतः ठीक राहू शकतं. परंतु पीडित सूर्य असेल तर कफ आणि वात प्रकृतीशी संबंधित त्रास दिसू शकतात. कंबर, मूत्रपिंड, त्वचा, हार्मोनल संतुलन, पाठीचा खालचा भाग आणि शरीरातील पाण्याचं संतुलन याकडे लक्ष द्यावं लागू शकतं. जीवनशैली अव्यवस्थित असेल, रात्री जागरण, अति सुख उपभोग आणि व्यसनात्मक सवयी वाढल्या तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नक्षत्रानुसार तुळ राशीतील सूर्य तुळ राशीमध्ये चित्रा, स्वाती आणि विशाखा नक्षत्राचा काही भाग येतो. चित्रा नक्षत्रातील तुळ राशीतील सूर्य काही वेळा धूर्त किंवा अत्यंत हुशार बनवू शकतो. लेखनामध्ये टीकात्मक कल असू शकतो. डिझाईन, फोटोग्राफी, आर्किटेक्चर, तांत्रिक विचार आणि सौंदर्यदृष्टी यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. परंतु पीडित अवस्थेत स्वार्थी नियोजन किंवा स्वतःच्या फायद्यासाठी संबंध वापरण्याची प्रवृत्ती वाढू शकते. स्वाती नक्षत्रातील सूर्य अनेकदा चांगले परिणाम देतो. पर्यायांचा विचार करणारी मानसिकता, दिलदारपणा, न्यायनिष्ठा आणि समाजात चांगलं वजन या गुणांचा विकास होऊ शकतो. शुक्राचा प्रभाव जास्त असेल तर खर्चिक प्रवृत्ती वाढू शकते. गुरुचा शुभ त्रिकोणी योग असेल तर उत्तम मध्यस्थी, कायदा
आणि शास्त्रीय अभ्यासात यश मिळू शकतं. विशाखा नक्षत्रातील सूर्य आतल्या गाठीचा स्वभाव देऊ शकतो. राजकीय बुद्धी, टीकात्मक विचार, समाजात वजन आणि प्रभाव निर्माण करण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये दिसू शकते. परंतु पीडित अवस्थेत सत्ता मिळवण्यासाठी गुप्त राजकारण, संबंधाचा वापर आणि प्रतिभेमध्ये अचानक घसरण असे परिणाम दिसू शकतात. बलवान सूर्य बलवान तुळ राशीतील सूर्य हा असेल तर, आणि याचबरोबर बुध, चंद्रमंगळ किंवा गुरुचे शुभयोग मिळाले तर व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या उत्तम असते, समाजात पुढे येते, न्यायप्रिय असते, मध्यस्थी चांगली करते, कायदा, राजकारण, संगणक, समाजकारण आणि कला या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकते. तिची सार्वजनिक प्रतिमा चांगली असते. वागण्यात सभ्यता, बोलण्यात संतुलन आणि निर्णयांमध्ये न्याय हे गुण दिसतात. पीडित किंवा दुर्बल राशीत तुळ राशीत सूर्य हा पीडित असेल तर आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मोठेपणा दाखवण्याची प्रवृत्ती वाढू शकतं, परंतु प्रत्यक्ष कृती कमी राहू शकते. दुसऱ्यांच्या मतावर जास्त अवलंबून राहणं, निर्णय बदलणं, स्वतःची भूमिका स्पष्टपणे न मांडणं आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न यामुळे करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. काही व्यक्ती बडेजाव करतात, स्वतःचं मोठंपण सांगतात, परंतु प्रत्यक्ष कामात सातत्य दिसत नाही. वैवाहिक जीवनात तणाव, भागीदारी व्यवसायात नुकसान, प्रेम संबंधामध्ये गोंधळ आणि प्रतिष्ठेला धक्का असे परिणाम दिसू शकतात. परंतु इथे पुन्हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तूळ राशीचा सूर्य नीच असला तरी तो पूर्णपणे निष्फळ मात्र नसतो. योग्य ग्रहयोग मिळाले तर तो बुद्धिमत्ता, कला, ज्ञान आणि समाजातील स्थानाच्या माध्यमातून उत्तम फलं देऊ शकतो. एकंदरीत तूळ राशीतील सूर्य म्हणजे समतोल, न्याय, संबंध, सामाजिक प्रतिमा, कला आणि लोकांना पुढे घेऊन जाण्याची क्षमता. योग्य दिशेने वापरला तर सूर्य हा उत्तम मध्यस्थ, कलाकार, राजकारणी आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व घडवतो. परंतु पीडित झाला तर निर्णयहीनता, दिखावा, अस्थिर संबंध आणि तडजोडीमध्ये स्वतःची ओळख हरवण्याची शक्यता वाढते.